भगतसिंग चौक ते अन्सारी चौक इथं दरवेळेस जेव्हा पाणी येतो तेव्हा गेल्या 3-4 वर्षापासून इतकं घाण पाणी येतो जे की गटारीचं पाणी पाईपलाईन पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळून घाण पाणी येत होता आणि आम्ही इथले समाजसेवक लोक आमचे सामाजिक काम करणारे लोक तिथं 8 नंबर झोनला वेळोवेळी निवेदन देऊन पाण्याची बाटल्या दाखवले, घाण पाणी दाखवले त्या लोकांना. तर इथपर्यंत घेत नाही, पुढचे पाऊल म्हणून मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिले, आम्ही कमिशनरलाच पत्र दिले. एवढं झाल्यानंतर मी मध्ये निवडणुकाचे पूर्वी जे निवडणूक झालेले आहेत शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ त्यापूर्वी मी पत्र दिलं होतं आणि उपोषणाला बसणार होतो. उपोषणाला ज्या दिवशी बसणार होतं त्या दिवशी झोनल अधिकाऱ्याचा मला फोन आला की सध्याला निवडणूक आहे साहेब, आचारसंहिता आहे, आम्ही काम सुरू करू शकत नाही आणि एवढं आचारसंहिता संपू दे, आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही परत काम सुरू करू. आता आचारसंहिता संपलेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता काम सुरू झालेलं आहे. आणि ही जी पाईपलाईन टाकत आहे हे पाईप आणूनसुद्धा 3 महिने झालेले होते. लोकांना त्रास होत होता. मध्ये भेटून मी त्याला निवेदन दिलो आणि उपोषणाचा इशारा दिला होतो आणि त्यांच्या विनंतीवरून मी उपोषणाला बसलो नाही. आता काम सुरू झालेलं आहे. आम्हाला पण समाधान झालेलं आहे. पाईप टाकत आहेत आणि जोडणी करून पाईप स्वच्छ पाणी देण्याची आम्हाला व्यवस्था करावी हीच आमची कळकळीची. सदर काम कोणत्या निधीतून यावं लागले? हा काम झोनला जे निधी असतील 8 नंबर झोनला तिथं तिथल्या अधिकाऱ्यांनी तिथलं 2 नगरसेवकांचं नाव त्यांनी सांगते, प्रमोद गायकवाड आणि बडूरवाले थोडासा दिल्ली दिलेले आहेत. नगरसेवक प्रमोददादा गायकवाड त्यांच्या निधीतून